न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अहिल्यानगरात पुमाचा चित्ता धावत होता, पण पोलिसांनी थेट पिंजऱ्यात टाकला। डिस्काउंटमध्ये चित्ता विकत होते, पोलिसांनी थेट जंगल सफारीज बंद केली। अहिल्यानगरमध्ये ब्रँडेडच्या नावाखाली असा धंदा सुरू होता की ग्राहक दुकानात जाताच ओरिजिनल आहे का विचारायचे आणि समोरून भाऊ डिस्काउंटमध्ये आहे असं उत्तर यायचं। पण अखेर हा डिस्काउंटचा चित्ता तोफखाना पोलिसांच्या जाळ्यात अडकला। बालिकाश्रम रोडवरील शिव स्पोर्ट्स अँड शू मॉल आणि RG स्पोर्ट्स अँड शू मॉल या दुकानांवर पोलिसांनी धाड टाकत तब्बल 2,34,450 रुपयांचा बनावट पुमा माल जप्त केला। विशेष म्हणजे मालावर पुमा ओरिजिनल टॅग, चित्त्याचा लोगो आणि भारी पॅकिंग पाहून ग्राहकही गोंधळून जायचे। पण कंपनीच्या प्रतिनिधींनी पाहताच सांगितलं, चित्ता दिसतोय ओरिजिनल पण धावतोय बनावट। पुमाचे कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी महेंद्र देवरा यांना माहिती मिळाली होती की शहरात डुप्लिकेटचा फुल स्पीड व्यवसाय सुरू आहे। त्यानंतर तोफखाना पोलिसांनी पंचांसह दुकानांवर छापा टाकला आणि आतलं दृश्य पाहून पोलिसांनाही सेल सुरू आहे का असा प्रश्न पडला। एका दुकानातून 143 ट्रॅक पॅन्ट, 115 जॅकेट, 23 टी-शर्ट, 18 मोजे आणि शेकडो बनावट टॅग जप्त करण्यात आले। दुसऱ्या दुकानातून ट्रॅक पॅन्ट, टी-शर्ट, टोपी आणि जॅकेट असा बनावट माल सापडला। दोन्ही दुकानात ब्रँडेडचा भाव पण माल कॉपी पेस्ट अशी अवस्था होती। पोलिसांनी दुकानातील कामगारांना ताब्यात घेतलं, तर एका दुकानाचा मालक मात्र फरार झाला। चित्त्याचा लोगो लावला म्हणून माल चित्त्यासारखा वेगाने विकला जाईल असा बहुतेक त्यांचा प्लॅन होता, अशी चर्चा परिसरात रंगली। दरम्यान ग्राहकांमध्येही या कारवाईनंतर चर्चा सुरू झाली आहे। आतापर्यंत आपण पुमा घेतोय असं वाटत होतं, पण बहुतेक फुमा घेऊन फिरत होतो, अशी मिश्कील प्रतिक्रिया काही युवकांनी दिली। या प्रकरणी कॉपीराइट ॲक्ट 1957 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर परशुराम दळवी करत आहेत। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।